वजन कमी करण्यासाठी पण आपण अक्युपंक्चरचा यूज करू शकतो. खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि ज्याच्यामध्ये मी पेशंट्सला सेल्फ सफिशियंट बनवण्यासाठी मदत करते. म्हणजे कसं आहे की ट्रीटमेंट सस्टेनेबल पाहिजे. आता एवढे ट्रेंड्स येतात की लोक एकदाच जेवतात दिवसभरात, काही लोक दोनदाच जेवतात किंवा खूप तऱ्हेतऱ्हेचे डाएट्स करत असतात. नेहमी पेशंटला सांगते की पहिलं वजन का वाढतं ह्याच्या रिझन वरती, कॉज वरती ट्रीटमेंट झाली पाहिजे. परत मी इमोशन्स बद्दल बोलीन की ओबेसिटी इज व्हॉट, इट इज अ इमोशनल बॅगेज आणि ते कशाशी रिलेटेड आहे, सप्रेस्ड अँगर, बेचैनी, एन्झायटी ह्याच्याशी ते रिलेटेड आहे. अनेकदा लोक हा इमोशनल पार्टचा विचारच करत नाही. बरेचदा मी बघते पेशंट्स खाताना विचार करतात असतात की हे मी जास्त खाल्लं तर माझं वजन वाढेल. सो आपण डेटा काय देतोय आपल्या बॉडीला? खाणं ही एक अशी प्रक्रिया आहे, फार इम्पॉर्टंट संस्कार येतो आपल्या आयुष्यातला की ज्याच्याने तुमची इच्छापूर्ती होत असते आणि तो जो आनंद तुम्हाला मिळतो त्याच्याने तुमचे हॅपी हार्मोन्स सिक्रेट होत असतात. तर त्या मेकॅनिझमला आपण दुर्लक्ष करून मोजून मेकॅनिकली मशीनमध्ये टाकल्यासारखं जेवलो तर कधीच तुमचं वजन सस्टेनेबल राहणार नाही, कमी होणार नाही. माझ्याकडे येत होत्या पेशंट, त्यांना स्कूल कॉलेजचं रियुनियन असतं, गेट टुगेदर असतं आणि त्याच्यासाठी त्यांनी 6 महिन्यांनी होतं. पण त्याच्यात आता त्याच्यामध्ये जे लोक भेटतील ते म्हणतील अगं तू किती जाड झाली आहेस किंवा तू कशी आहे, त्याच्यासाठी त्यांनी एवढा स्ट्रेस घेतला होता आणि त्या फक्त दिवसात एकदाच जेवत होते आणि त्यांचं सगळं सिस्टम बिघडलेली होती. तर मुळात ट्रीटमेंट 6 महिन्यात होईल का? हो होईल, पण तुम्हाला तुमच्या थॉट्सवरती पण काम केलं पाहिजे ना.